घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं शर्वरी यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। त्यानंतर घरी आई सांगतात की काहीतरी गोडाचं बनवा आणि त्यानंतर इकडं सगळेजण किचनमध्ये स्वयंपाकाला लागतात। त्यावेळेस जानकी अवंतिकाला म्हणते की तुला आज कोटामध्ये काही विचित्र वाटलं नाही का? त्यावेळेस अवंतिका म्हणते की काय झालं वहिनी आणि तुम्ही असं का विचारत आहात? त्यावेळेस जानकी म्हणते की शर्वरी यांना त्या दिवशी घडलेल्या प्रत्येक तारखा कस का लक्षात राहिल्या आणि मला त्यांच्यावरती संशय येत आहे। त्यावेळेस अवंतिकाला म्हणते की हे सर्व तुम्हाला ऐश्वर्याने सांगितलं आहे ना आणि तीच तुमचे कान भरत आहे ना। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की असं काहीच नाही। त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की वाण नाही पण गुण लागला म्हणून तिच्यावरती जोक करते। त्यानंतर इकडं सगळेजण म्हणतात की ठीक आहे आणि सगळेजण स्वयंपाकाला लागतात। त्यावेळेस इकडं जानकी ही चहा बनवते आणि नंतर म्हणते की मी शर्वरी यांना बोलून आणते म्हणून ती शर्वरीला बोलवायला जाते। त्यावेळेस इकडं शर्वरी ही राहुलचा फोटो पाहत बसलेली असते आणि तिथे तेवढ्यामध्ये जानकी येते। जानकी म्हणते की शर्वरी तुम्ही नाश्ता करण्यासाठी खाली या, सगळेजण तुमची वाट पाहत आहे। त्यावेळेस शर्वरी म्हणते की मला खूप अस्वस्थ वाटत आहे आणि मला आता काहीच खायची इच्छा नाही। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आत्ताच तुमची निर्दोष मुक्तता झाली आहे त्यामुळे तुम्ही कशाचा विचार करत आहात? त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मी आत्ताच राहुलला फोन केला होता, त्यावेळेस राहुल हा माझ्यावरती खूप चिडलेला आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हे सर्व स्वाभाविकच आहे पण तो तुमचा मित्र आहे ना त्यामुळे तो तुम्हाला समजून घेईल। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणतात की असं नाही, काहीच नाही आहे, कारण की जेव्हा मी राहुलला फोन केला तेव्हा राहुल सांगितला की मी बँगलोरला जात आहे आणि त्यानंतर इथं तुझं आणि माझं काहीच नातं नाही आहे असं तो सांगत होता। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की माझं चुकलं आहे आणि तू असं मला सोडून जाऊ नको आणि मला एकदा तरी भेट। तर त्यावेळेस राहुल म्हणला की मला आता तुझ्याशी काही संबंध ठेवायचे नाही आहेत आणि तू मला याच्यानंतर फोनही करू नको असं राहुल मला सांगितलं आहे, असं शर्वरी ही जानकी यांना सांगते। इकडं जानकी म्हणते की ते तुमच्यावरती रागवले आहे त्यामुळे ते असे बोलले असतील पण थोड्या दिवसांनी त्यांचा राग निवाळेल आणि ते तुमच्याशी व्यवस्थित बोलतील त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका असं जानकी शर्वरी यांना सांगते। त्यावेळेस शर्वरी म्हणते की मला आता खूप टेन्शन आलेलं आहे आणि काय करावं हे काहीच कळत नाही आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हे खरं आहे आणि आम्ही पण त्यामध्ये ओढायला नको होतं पण आम्हालाही त्यावेळेस काहीच कळालं नाही आणि जे होत गेलं ते आम्ही करत गेलो असं जानकी शर्वरी यांना सांगते। त्यावेळेस शर्वरी म्हणते की हो वहिनी मला कळतंय तुम्ही काय म्हणत आहात। त्यानंतर इकडं सगळेजण चहा आणि परत भजी खाण्याचा आस्वाद घेत असतात। त्यावेळेस तिथं शर्वरी ही येते आणि सगळेजण मिळून चहा आणि भजी खातात। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की आज खऱ्या अर्थाने भजीचा टेस्ट आली आहे। त्यावेळेस जानकी म्हणते की आपण इतकी दिवस फक्त खायचं म्हणून खात होतं, कोणीही अन्नाची चव पाहत नव्हतं आणि आज सगळं ठीक झालं आहे त्यामुळे सगळ्यांनाच हे खाणं चांगलं लागत आहे। त्यावेळेस शर्वरी ही विचारातच असते आणि सगळेजण भजी आणि चहा पितात। त्यानंतर इकडं सुमित्रा आई जानकी यांची माफी मागतात आणि म्हणतात की मी तुला खूप काही बोलले आणि तू माझा शब्द पाळलास आणि शर्वरी यांना निर्दोष मुक्त करून घरी आणलंस। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्ही मला माफी मागायची काहीच गरज नाही आणि माझा तुमच्यावरती अजिबात राग नाही। त्यानंतर इकडं सुमित्राई म्हणतात की यामध्ये तेवढीच अवंतिकानेही मदत केली आहे आणि अवंतिकाचीही त्या माफी मागतात। त्यावेळेस अवंतिका म्हणतात की तुमचे हात जोडण्यासाठी नाही तर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हवे आहेत आणि तुम्ही आमची माफी मागू नका आणि जे सत्य आहे ते आम्ही केलं। त्यानंतर इकडं सगळेजण चहा पीत बसलेले असतात तेवढ्यामध्ये तिथे पार्सल येतं आणि त्यावेळेस ते म्हणतात की घरात कोणी आहे का? त्यावेळेस सौमित्र म्हणतो की मी पाहतो आणि सौमित्रनी केक ऑर्डर केलेला असतो आणि त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की हे काय आहे? त्यावेळेस इकडं सौमित्र सांगतो की हा केक आहे आणि अवंतिकासाठी मी ऑर्डर केलेला आहे आणि तिचं कॉंग्रॅच्युलेशन तर केलंच पाहिजे। ज्यावेळेस सगळेजण सांगत होते की ही ओपन अँड शट केस आहे त्यावेळेस अवंतिकाने ती केस लढली आणि ती जिंकलीही आणि मी माझ्या करिअरचा विचार करत बसलो आणि त्यामुळे आज अवंतिकाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते
की हा केक आपण सगळेजण मिळून कापूयात आणि सगळेजण सेलिब्रेट करूयात. त्यानंतर इकडं तो केक सगळेजण मिळून कट करतात आणि सगळेजण आनंदी असतात. त्यावेळेस इकडं रात्री सगळे झोपताना ऐश्वर्या म्हणते की तुमची बहीण किती नाटकी आहे आणि ती किती मस्त नाटक करते. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की तुम्हाला आणखीन ही शर्वरीताईंबद्दल असं का वाटत आहे? आता तर ती निर्दोष मुक्त झाली आहे, त्यावेळेस तरीही तुम्ही आणखीन तिच्याबद्दल असं का विचार करत आहात? आणि तुम्हाला माहीत आहे का की शर्वरीताई या निर्दोष आहे? त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणतात की तुम्हाला विक्रांतबद्दल माहितीच असेल आणि विक्रांत हा आपल्या नानांना आणि आईंना किती मानतो आणि तो जेव्हा फोन करायचा तो सगळ्यांची विचारपूस करतो आणि त्याचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि तुम्हाला असं वाटत आहे का विक्रांतनेच नानांचा खून केला आहे? तर त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की हो, ते चांगले होते पण त्यांनीच खून केला आहे. त्यानंतर इकडं जानकी विचार करत बसलेली असते. त्यावेळेस तिथे ऋषिकेश येतात आणि म्हणतात की काय झालं आणि आता तू कशाचा विचार करत आहेस? त्यावेळेस जानकी म्हणते की मी शर्वरी यांचाच विचार करत आहे आणि शर्वरी या खूप टेन्शनमध्ये होत्या. त्या राहुलबद्दल सांगत होत्या. त्यावेळेस इकडं राहुलने ऐश्वर्याला जे शर्वरी यांना सांगितलेलं असतं ते सर्व जानकी ऋषिकेश यांना सांगते. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपण इथे राहुलला त्यामध्ये ओढायला नको होतं. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की त्यांनीही हे सर्व अगोदरच जर सांगितलं असतं तर आपण त्यामधून त्याला काहीतरी मार्ग दाखवला असता, पण त्याने तसं केलं नाही. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मे बी त्या सिच्युएशनमध्ये त्याला ते योग्य